नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळेजण। मागील व्हिडिओमध्ये मला वाटते आपण पेज नंबर 33 वरील आपले जे काय प्रॉपर्टी होत्या त्या आपण व्यवस्थित बघितल्या। सांगू शकता का बरं कोणकोणत्या प्रॉपर्टी आपण बघितल्या? मला वाटते पहिली प्रॉपर्टी होती आपली 30, 60, 90 डिग्री प्रॉपर्टी, जे की सांगते आपल्याला की 30 अंशासमोरील कोन हे कर्णाच्या निम्मा असतो आणि 60 अंशासमोरील जी बाजू असते ती कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते, राईट। आणि दुसरी प्रॉपर्टी होती 45, 45, 90 ची 45, 45, 90 डिग्री अँगल। In that property, side opposite to the angle 45 degree is 1/√2 times of the hypotenuse, असं आपल्याला ती प्रॉपर्टी सांगते की 45 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 1/√2 पट असते असं आपल्याला सांगितलंय। मग त्याच्यानंतर आपण पेज नंबर आलो 34 वर, त्यावर आपल्याला स्टार्टिंगला दिसते पायथागोरस थेरम आणि एकदम IMP VIMP थेरम आपल्यासाठी आहे। का आहे बरं? कारण 10वीला तर तुमच्या आहेच, पुढे चलून 11वी असो 12वी असो, कॉम्पिटिटिव्हची एक्झाम असो, पॉलिटेक्निक असो, डिग्री असो, इंजिनिअरिंग असो, तुम्हाला पायथागोरस थेरम प्रूफ पार्ट तुमच्या माइंडमध्ये कॅप्चर असणं, फिट असणं फार महत्त्वाचं आहे। कारण का अगोदरच सांगितलंय पायथागोरस थेरम हा जॉमेट्रीचा फादर म्हणून बरेच जण यांना ओळखतात, राईट। चला तर मग आज आपण आजच्या तारखेमध्ये आपल्याला पायथागोरस थेरमचा प्रूफ द्यायचा आहे। एकदम सिस्टमॅटिक प्रूफ आपण प्रूफ देऊया, कसा आणि का आला तो पण आपल्याला सांगता येतो। स्टार्टिंगला पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट काय म्हणते ते सुद्धा आपल्याला बघता येते। स्टेटमेंट आहे, इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड्स। याच्या मागल्या 2 व्हिडिओमध्ये सुद्धा आपण हेच बघितलंय की इन राईट अँगल ट्रायंगल जो हायपोटेनियस असतो AC त्याचा स्क्वेअर त्याच्या रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरच्या बरोबर असतो असं आपल्याला माहित झालंय। पण याचा प्रूफ पार्ट आपल्याला द्यायचा आहे। स्टार्टिंगला गिवन मध्ये दिलाय इन ABC इज 90 डिग्री बस एवढाच पार्ट आपल्याला गिवन आहे। नंतर आपल्याला प्रूफ करायचं आहे की AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आणि कंस्ट्रक्शन मध्ये दिलंय ड्रॉ परपेंडिक्युलर सेगमेंट। खरं तर आपल्याला एक्झाम मध्ये फक्त एवढं स्टेटमेंट येते, काय येते? फक्त पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट येते आणि आपल्याला गिवन पासून टू प्रूफ कन्स्ट्रक्शन आणि प्रूफ पार्ट सुद्धा आपल्याला माहित असणं जरुरी आहे। त्याकरता या थेरमला कमीत कमी 4 ते 10 वेळेस लिहायचंय, कमीत कमी 10 वेळेस। कारण पार्ट म्हणजे पार्टच पाहिजे, कारण येणार म्हणजे येणारच, हा ठरलेलाच आहे की तुमच्या एक्झाम मध्ये हा थेरम फिक्स ठरलेलाच असतो। याला IMP करा VIMP करा माहित नाही, पण पार्ट मात्र करा। हा थेरम आपल्याला व्यवस्थित शिकायचा आहे। नंतर प्रूफ पार्ट द्यायचा आहे। सर्वात अगोदर मी काय लिहू शकतो? सर्वात अगोदर जेवढा पार्ट दिलाय ते तर लिहू शकतो। ट्रायंगल किंवा इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज 90 डिग्री अँड सेगमेंट BD, सेगमेंट जो BD आहे B पासून D पर्यंत परपेंडिक्युलर टाकलेला आहे, कशावर? AC वर। सेगमेंट BD इज परपेंडिक्युलर ऑन हायपोटेनियस AC इथपर्यंत आपल्याला लिहिता येते। नंतर काय? नंतर आपण या मागच्या व्हिडिओमध्ये सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल शिकलो की जो BD असतो परपेंडिक्युलर टाकणारा, त्यामुळे जे 3 ट्रायंगल तयार होतात, 1, 2 आणि ओरिजिनल ABC 3, हे तिन्ही ट्रायंगल हे सिमिलर असतात। जसे की आपण उदाहरण सुद्धा बघितलं होतं, जर राम श्याम असेल आणि श्याम घनश्याम असेल तर राम हाच घनश्याम आहे, अशा उदाहरणावरून आपण हे सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल शिकलो। त्यावरूनच मला लिहिता येते, काय लिहिता येते? ट्रायंगल ABC जो ओरिजिनल ट्रायंगल आहे आपला तो सिमिलर आहे कोणाला? ADB ला। ट्रायंगल ADB आणि तो सिमिलर आहे कोणाला? BDC ला। BDC याला कारण सुद्धा आपण देऊ शकता। कारण असेल सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल। काय असेल कारण? सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल, राईट। जर हे दोन आपले सिमिलर असतील, जर तिन्ही ट्रायंगल हे सिमिलर असतील तर आपल्याला
त्यापैकी कोणतेही दोन ट्रायंगल आपण सिमिलर घेऊ शकतो. मी काय करतो, पहिले दोन ट्रायंगल ABC आणि ADB हे सिमिलर करतो. देअरफॉर ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल ADB घेऊ शकतो. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या साइड हे प्रोपोर्शनल मध्ये असतात, हे आपल्याला सिमिलॅरिटी चॅप्टर सांगतो. म्हणून देअरफॉर AB डिवायडेड बाय AB ला कोण प्रोपोर्शनल असेल, AD इज इक्वल्स टू जो आता दुसरी साइड BC ला कोण प्रोपोर्शनल असेल, BC ला कोण प्रोपोर्शनल असेल, DB असेल आणि पूर्ण AC ला प्रोपोर्शनल कोण असेल, AB असेल. पण मला सांगा, मला प्रूफ पार्ट मध्ये AB स्क्वेअर पाहिजे. मग मी स्क्वेअर करण्याचा प्रयत्न करणार. स्क्वेअर केव्हा होईल, जेव्हा पुढल्या प्रोपोर्शनल मध्ये डिनोमिनेटर मध्ये मला स्क्वेअर साठी AB पाहिजे, कारण क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे याचा अंदाज मला आला. म्हणून दुसऱ्या ट्रायंगलचे AB वाले दोन पार्ट फक्त घेणार. AB घेतल्यामुळे मला पहिल्या ट्रायंगलचा AC घ्यावा लागेल. काय घ्यावं लागेल, AC. आणि याला एक सुंदर कारण द्यायचं आहे आपल्याला. काय कारण देऊ शकता, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. काय लिहू शकता, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, हे झालं आपलं इथपर्यंतचा पार्ट. पुढे काय करू शकता, पुढे आपण यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. उदाहरणार्थ AB इंटू AB स्क्वेअर होऊन जाईल आणि AD इंटू AD इंटू AC इथपर्यंत पार्ट आपल्याला लिहिता येते आणि याला आपण इक्वेशन फर्स्ट देऊ शकतो. काय देऊ शकतो, इक्वेशन फर्स्ट. राईट. जसं आपण पहिले दोन ट्रायंगल घेऊन इक्वेशन फर्स्ट काढलो तसंच आपल्याला दुसरे दोन ट्रायंगल घेऊन इक्वेशन सेकंड काढता येते. उदाहरणार्थ समजा इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BDC काय असेल, BDC. देअरफॉर हे दोन ट्रायंगल घेतलेले असताना मला लिहिता येते किंवा डायरेक्ट सिमिलर दाखवू शकता, एक ओळ कमी होऊन जाईल. ABC इज सिमिलर टू BDC. देअरफॉर पुन्हा AB डिवायडेड बाय BD घेऊ शकतो. काय घेऊ शकतो, AB डिवायडेड बाय BD घेऊ शकतो. AB डिवायडेड बाय BD इज इक्वल्स टू BC डिवायडेड बाय DC घेऊ शकतो. BC डिवायडेड बाय DC घेणार आणि AC डिवायडेड बाय BC घेऊ शकतो. AC डिवायडेड बाय BC. कारण काय देऊ शकता याला, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल असं आपण त्याला कारण देऊ शकता. मनाने घेतलं का अजून काहीच नाहीये. पण दुसऱ्या इक्वेशनहून जसं आपण पहिल्या इक्वेशनहून AB स्क्वेअर काढला तसं दुसऱ्या इक्वेशन मध्ये मला कोण पाहिजे, हो, BC स्क्वेअर पाहिजे. मग मी ज्या साइडमध्ये BC आहेत त्या दोनच साइड मी उचलून घेऊ शकतो. म्हणून इथं लिहिता येते BC डिवायडेड बाय DC इज इक्वल्स टू AC डिवायडेड बाय BC. राईट. BC इंटू BC हा BC स्क्वेअर होऊन जाईल आणि AC इंटू DC असं आपल्याला दुसरे इक्वेशन भेटते. त्याला आपण नाव देऊ शकता इक्वेशन 2. राईट. इक्वेशन 1 आणि 2 वरून आपल्याला काय समजलं, इक्वेशन 1 मध्ये AB स्क्वेअर आहे, इक्वेशन 2 मध्ये BC स्क्वेअर आहे. म्हणून फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड काय घेऊ शकता, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मी दोन्ही इक्वेशनच्या डाव्या बाजूंची बेरीज करतो तर मला उजव्या बाजूंची सुद्धा बेरीजच करावी लागेल. इज इक्वल्स टू AB स्क्वेअर मीन्स AD इंटू AC प्लस AC इंटू DC राईट. देअरफॉर AD AC DC. AC इथं पण आहे, AC इथं पण आहे. मी दोघांपासून AC कॉमन घेणार. AC असेल कॉमन मध्ये कोण राहील, AD प्लस DC ला DC. पण तुम्ही जर आकृतीकडे ध्यान देऊन बघितलात AD प्लस DC टोटल मिळून काय होईल, AC होईल. म्हणून AC इंटू AC लिहिता येते. याला कारण देता येते, कारण का ADC हे लिनियर आहेत, ADC हे लिनियर आहेत म्हणून मला त्यांची बेरीज करता आली. आता AC इंटू AC हा AC स्क्वेअर होऊन जाईल. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. एवढा पार्ट आपल्याला प्रूफ करता आला. राईट. एकदम सिस्टमॅटिक, एकदम स्टेप बाय स्टेप जसं दिलंय तसं आपण सॉल्व्ह केलो. आणि सर्वात शेवटी इथं आपण स्टेटमेंट सुद्धा लिहू शकतो. स्टेटमेंट काय असेल,
in a right angle triangle, in a right angle triangle, the square of hypotenuse is equal to the sum of the square of remaining two side. काय लिहू शकता? स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. ओके, अशा प्रकारे तुम्हाला 4 मार्काचा थेरम इथं शिकता आला. किती मार्कला येतो हा क्वेश्चन? एक्झाम मध्ये 4 मार्काला कंपल्सरी हा क्वेश्चन असतो. मी अजून सांगवलो, हा थेरम YMP आहे, VIMP आहे. याला तुम्ही पाठ म्हणजे पाठच करून ठेवायचं, लिहून ठेवायचं, 10 वेळेस लिहायचं, 15 वेळेस लिहायचं, पण पाठ मात्र करायचंय, कारण हा थेरम फिक्स ठरलेला आहे. चला तर ठीक आहे, हा झाला आपला पेज नंबर 34 वरील पायथागोरस थेरम. ओके, चला हा थेरम आवडला असेल तर नक्की लाईक करा. याच्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आपली पहिली एक्सरसाइज. कोणती एक्सरसाइज असेल? 2.1 ला सुरुवात करायची आहे. चला तर मग सुरुवात करूया. नाऊ आता आपल्याला सुरुवात करायची आपल्या प्रॅक्टिस सेट 2.1 ला. आता तुम्ही म्हणत असाल, सर पायथागोरस थेरमच्या नंतर असलेला कन्व्हर्जन ऑफ पायथागोरस थेरम का घेतला नाही? कारण तो एकदम जास्त करून विचारत नाहीयेत किंवा त्यामध्ये अशी चव नाहीये की त्याला असं बेस्ट ऑफ बेस्ट आपल्याला सॉल्व्ह करता येईल. ते तुम्ही वाचून किंवा स्वतःहून ट्राय करू शकता. कारण पायथागोरस थेरम आपण बघलेला आहे, त्याची उलट क्रिया आता कन्व्हर्जन ऑफ पायथागोरस थेरम मध्ये बघावी लागते. त्याकरता तो घेतला नाही. आपल्याला सुरुवात करायची आपलं प्रॅक्टिस सेट 2.1 आणि त्यामधला पहिला प्रश्न काय म्हणतो. आता आपल्याला प्रॅक्टिस सेटकडे वळायचं. पहिला प्रश्न काय म्हणतो? आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणजे 1, 2, 3 जे उदाहरणं दिलेत, 3 संख्या दिल्यात, त्यापैकी कोणकोणत्या संख्या हे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत हे आपल्याला शोधायचं. आता कसं शोधणार बरं? आपण मागं काय शिकलो की बाबा मोठ्या संख्येचा वर्ग जर इतर 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा येत असेल तर त्या 3 संख्या पायथागोरियन ट्रिपलेट असतात. ब्रह्म, विष्णू, महेश असतात किंवा अमर, अकबर, अँथनी असतात. हे आपल्याला समजलं. नाव आता आपल्याला मेन उत्तराला सुरुवात करायची. मी काय करतो, जेवढ्या 3 संख्या आहे उत्तर आपल्याला आन्सरला स्टार्ट. अगोदर लिहिणार 3 स्क्वेअर इज इक्वल्स टू 9. देअरफॉर 5 स्क्वेअर इज इक्वल्स टू 25 अँड 4 स्क्वेअर इज इक्वल्स टू 16. राईट. नाव ज्या 2 छोट्या संख्या होत्या 3 आणि 4 यांच्या वर्गांची बेरीज 9 प्लस 16 बरोबर 25 आलेली आहे. देअरफॉर मोठ्या संख्येचा वर्ग जे की 5चा वर्ग होता आणि 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज ही सारखी आली, म्हणून दिलेली संख्या ही पायथागोरियन ट्रिपलेट आहे म्हणून लिहिता येते. देअरफॉर गिवन नंबर्स आर पायथागोरियन ट्रिपलेट. बस अशा छोटे छोटे आपल्याला आन्सर दिलाय. तुम्हाला परीक्षेमध्ये जो पहिला क्वेश्चन असतो 1-1 मार्कासाठी, 2-2 मार्कासाठी हा क्वेश्चन येतो. जास्त करून तर MCQ मध्ये असा क्वेश्चन तुम्हाला दिसतो. तुम्ही प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर काढून बघू शकता. आता दुसरा क्वेश्चन आपल्या पुढे आहे. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये सुद्धा ज्या छोट्या संख्या आहेत किंवा पूर्ण 3 संख्यांचे वर्ग मी अगोदर लिहू. गिवन किंवा 4 स्क्वेअर इज इक्वल्स टू 16, 9 स्क्वेअर इज इक्वल्स टू 81 and 12 square is equals to 144. हे 3 संख्यांचे वर्ग घेतले. ज्या 2 छोट्या संख्या होत्या 4 आणि 9 यांच्या वर्गांची बेरीज काय ते काढायचंय. नाव 16 प्लस 81 इज इक्वल्स टू 619189. आपल्या मोठ्या संख्येचा वर्ग आणि त्या 2 छोट्या संख्यांच्या वर्गांची बेरीज ही बरोबर आली का? नाही. देअरफॉर लिहिणार A144 is not equals to 99. Therefore, given numbers are not Pythagorean triplet. राईट. हा झाला आपला दुसरा क्वेश्चन. लगेच आपल्याला तिसरा क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करायचा आहे. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये काय म्हणते? तिसऱ्या क्वेश्चनला वाटल्यास मी वर लिहितो, जागा आहे आपल्याकडे.
तिसरा क्वेश्चन काय आहे 5, 12, 13. आन्सर 5 स्क्वेअर इज इक्वल्स टू 25, 12 स्क्वेअर इज इक्वल्स टू 144, 13 स्क्वेअर इज इक्वल्स टू 169. देअरफॉर ज्या दोन छोट्या संख्या आहेत, सध्या 5 आणि 12 हे 13 पेक्षा दोन छोट्या आहेत, यांचा स्क्वेअरची बेरीज 25 प्लस 144, 25 प्लस 144 बरोबर 5, 4, 9, 2, 4, 6, 1 ला 1. देअरफॉर 13 स्क्वेअर इज इक्वल्स टू 69 आणि दोन छोट्या संख्येच्या वर्गांची बेरीज ही सारखी आलेली आहे, म्हणून 169 इज इक्वल्स टू 169. देअरफॉर गिवन numbers are Pythagorean triplet. राईट. हा झाला आपला पहिल्या क्वेश्चन मधील 3 क्वेश्चन. लगेच आपल्याला पुढचे क्वेश्चन सुद्धा घ्यायचे आहेत, काय म्हणतात ते पण बघू. ओके, असा आपल्या पुढे आपला चौथा क्वेश्चन, 5वा क्वेश्चन, 6वा क्वेश्चन. हा आपला 2.1 मधील पहिला जो क्वेश्चन आहे त्यामधील सब क्वेश्चन चालू आहे, त्यामधला हा चौथा क्वेश्चन काय म्हणतो ते बघूया. त्याच्यात अगोदर जे संख्या दिल्या त्याचे स्क्वेअर्स अगोदर काढून घेऊ. 24 स्क्वेअर 24चा वर्ग हा 576 असतो, हा पाठ असला पाहिजे. 70चा वर्ग काढायचा आहे. 17 स्क्वेअर 7चा वर्ग 49, एका झिरोचा वर्ग 2 झिरो, राईट. आणि पुढची संख्या आहे 74चा वर्ग काय येतो काढायचा आहे आपल्याला वर्ग. आपली जुनी मेथड आहे 74 गुणिले 74 सुद्धा काढू शकता, किंवा तुम्हाला जर पुढची टेक्निकल मेथड पाहिजे असेल ती सुद्धा काढता येते, ती सुद्धा आपल्याला यूज करता आली पाहिजे. ती कशी, ती सुद्धा सोपीच आहे, सांगतो तसं फक्त ऐकत चला. 74चा वर्ग काढायचा आहे. पहिल्या पदाचा वर्ग 4चा वर्ग 16, हातचे आले 1. दोघाच्या गुणाकाराची दुप्पट 7 चोक 28, 28 ची दुप्पट 56, 56 हातच्याचा 1 57, 57 ला 7 हातचे आले 5. दुसऱ्या पदाचा वर्ग 7चा वर्ग 49, 54 ला 54 आणि हाच 74चा वर्ग आहे. किती आहे 5476. हा असेल 74चा वर्ग. पुढं मग ज्या दोन छोट्या संख्या आहेत त्यांची बेरीज काय येते. 24 आणि 70 हे 74 पेक्षा छोटे आहेत, म्हणून त्यांच्या वर्गांची बेरीज आपल्याला काढायची. देअरफॉर 24चा वर्ग 576 प्लस 4900 यांची बेरीज काय. 606, 707, 5 आणि 4 9, 4 ला 4 काय लिहिले 5 आणि 4 9, 4 ला 4. वाटल्यास आपली बेरीज किंवा 5 आणि 9 चुकली थोडीफार, 606, 707, 5 आणि 4 9 काय होतील, 5 आणि 9 चुकलं, 5 आणि 9 हे 14 ला 4 हातचे आले 1 आणि 4 आणि 1 5 ला 5. छोट्या छोट्या गोष्टी होत असतात. कोणीतरी म्हणलंय बघा की बाबा बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है, त्यातला हा छोटा पार्ट आहे. कारण गणित मोठे मोठे सॉल्व करता, पण हे बेरजेचे गणित मात्र चुकत असतात. काय हरकत नाही, चुका पण शिका. दोन संख्यांची बेरीज आपण केली. देअरफॉर मग आपला मोठ्या संख्येचा वर्ग काय होता. 74चा वर्ग हे 5476 आणि हाच हे दोन छोट्या संख्यांच्या वर्गांच्या बेरजे बरोबर आला. म्हणून काय लिहू शकतो 5476 इज इक्वल्स टू 5476. देअरफॉर गिवन numbers are Pythagorean triplet. राईट. हा झाला आपला चौथा क्वेश्चन. लगेच बघायचं आपल्याला 5वा क्वेश्चन काय म्हणतो. 5व्या क्वेश्चन मध्ये नंबर आहेत 10, 24, 27. किती आहेत नंबर 10, 24, 27. स्टार्टिंगला आपण सर्वांचे वर्ग घेऊ. 10चा वर्ग माहित आहे 100, 24चा वर्ग पाठ पाहिजे 576 आणि 27चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. 27चा वर्ग काढायचा आहे. पहिल्या पदाचा वर्ग 49, 9 ला 9 हातचे आले 4. दोघाच्या गुणाकाराची दुप्पट 62 14, 14 दोन्ही 28, 28 आणि 4 32 ला 2 हातचे आले 3 आणि 2चा वर्ग 4 आणि 3 7, 729 आपल्याला लिहिता येतात. राईट. आता काय करू, दोघांची
जे छोट्या संख्या आहेत त्यांची बेरीज करू. छोट्या संख्या आपल्या 10 आणि 24 होत्या. दोघांची बेरीज काय येते? देअरफॉर 100 प्लस 576 बरोबर 676 होतील. आणि हे काय? आपला जो 27चा वर्ग होता ती संख्या आणि दोन छोट्या संख्यांच्या वर्गांची बेरीज ही बरोबर आली नाही. याचा अर्थ असा आपल्याला लिहिता येते देअरफॉर 729 इज नॉट इक्वल्स टू 676. 729 आर नॉट इक्वल्स टू 676. Therefore, given numbers are not Pythagorean triplet, right? Now, हा झाला आपला 5वा क्वेश्चन, राईट. आता तुम्ही काय करा, वाटल्यास 6वा क्वेश्चन स्वतः मनानं सॉल्व्ह करू शकता. व्हिडिओ थांबवा, स्वतः सॉल्व्ह करा. जर अडचण येत असेल तर व्हिडिओ बघा, ओके. कारण हा व्हिडिओ मला शिकवायचे म्हणून मी शिकवत नाहीये. तुम्हाला शिकायचंय, या लॉकडाऊन मध्ये घरी बसल्या अभ्यास करायचंय, त्यासाठी हा तुम्हाला प्रोव्हाइड होतोय. परंतु तुमच्यासाठी जर तुम्ही स्वतः सॉल्व्ह करत नसाल तर माझ्या शिकवण्याला अर्थ नाही ना तुमच्या शिकण्याला अर्थ नाही, ओके. हा 6वा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. 6व्या क्वेश्चन मध्ये पहिली संख्या आहे 11, 60, 61, ओके. 11, 60, 61 या 3 संख्या आहेत. हे आपलं 6वं गणित आहे, राईट. आन्सर मध्ये 11चा वर्ग मी काढून घेणार 121, 60चा वर्ग काढून घेणार 6चा वर्ग 36, 10चा वर्ग 20, 61चा वर्ग आपल्याला मात्र काढायचा. पहिल्या पदाचा वर्ग 61चा वर्ग काढते वेळेस पहिल्या पदाचा वर्ग 1 हातच्या आला का? नाही. दोघांच्या गुणाकाराची दुप्पट 6 1 6, त्याची दुप्पट 12, 12 2 हातच्या आले 1. दुसऱ्या पदाचा वर्ग 6चा वर्ग 36 आणि हातच्याचा 1 37. याचा अर्थ 37 आणि 21 हा आपला वर्ग आलेला आहे. पण दोघांची बेरीज आपल्याला करायची, ज्या दोन छोट्या संख्या होत्या त्यांच्या वर्गांची. 121 आणि 3600. देअरफॉर 121 प्लस 3600 इज इक्वल्स टू 101, 202, 167 आणि 3 3, 3721. आणि आपली जी मोठ्या संख्येचा वर्ग होता तो दोन छोट्या संख्येच्या वर्गाच्या बरोबर आलेला आहे. म्हणून फायनल आन्सर काय लिहू शकतो? देअरफॉर 3721 इज इक्वल्स टू 3721. Therefore, given numbers are Pythagorean triplets. ओके. हा झाला आपला 2.1 मधला पहिला क्वेश्चन. त्यामध्ये 6 सब क्वेश्चन होते आणि नंबर्स दिले आहेत. त्यांच्यावरून आपल्याला ते नंबर्स हे ट्रिपलेट्स आहेत का शोधायचे. ब्रह्म, विष्णू, महेश, अमर, अकबर, अँथनी आहेत का शोधायचे. ओके. तुम्हाला हा जर क्वेश्चन समजला असेल तर प्लीज कमेंटमध्ये तुम्ही लिहायचंय ब्रह्म, विष्णू, महेश. मला समजून जाईल की तुम्हाला हा क्वेश्चन समजलाय. ओके. चला तर ठीक आहे. हा झाला आपला 2.1 मधला पहिला क्वेश्चन. लगेच बघायचा आपल्याला दुसरा क्वेश्चन काय म्हणतो. आणि अशा प्रकारे आपल्यापुढे दुसरा क्वेश्चन आहे. दुसरा क्वेश्चन एकदम इझी गोइंग आहे, कारण ज्या आपण प्रॉपर्टी शिकल्या त्या प्रॉपर्टीचा यूज आपल्याला या क्वेश्चन मध्ये करायचा. अगोदर क्वेश्चन काय म्हणते तो अगोदर समजून घेऊ. क्वेश्चन आहे इन अ गिवन फिगर अँगल MNP इज 90 डिग्री. हा अँगल किती आहे? 90 डिग्री आहे. MNP. सेगमेंट NQ इज परपेंडिक्युलर टू MP. NQ ही वाली सेगमेंट जी आहे ती MP ला Q या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे. जेव्हा असं मला दिसलं आकृती, माझ्या डोक्यामध्ये आलं पाहिजे की जॉमेट्रिक मीन वाली प्रॉपर्टी आणि सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल ह्या 2-3 प्रॉपर्ट्या माझ्या डोक्यामध्ये आल्या पाहिजे. केव्हा? जेव्हा मी आकृतीकडे बघितलं तेव्हा, राईट. नंतर MQ दिले 9. MQ हे डिस्टन्स दिले 9 आणि QP दिले 4. QP हे वाला डिस्टन्स दिले 4 आणि फाइंड NQ हे वाला डिस्टन्स आपल्याला काढायचे, राईट. सर्वात अगोदर आपण लिहू शकता गिव्हन अँगल MNP इज इक्वल्स टू 90 डिग्री. सेगमेंट NQ इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट MP अँड MQ ची व्हॅल्यू दिली आहे 9, QP ची व्हॅल्यू दिली आहे 4. देअरफॉर
जर एन क्यू परपेंडिक्युलर असेल एमपीला, आपण लिहू शकता एन क्यू स्क्वेअर, जो मीन आहे जॉमेट्रिक एन क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू एम क्यू इंटू क्यूपी, एम क्यू इंटू क्यूपी. याला एक जबरदस्त कारण द्यायचं. याचं कारण काय असेल? आपल्याला माहित आहे, आपण गेल्या व्हिडिओमध्ये जॉमेट्रिक मीन नावाच्या प्रॉपर्टी शिकली आणि ह्या सर्व प्रॉपर्टीज थेरम हे आपल्यासाठी हत्याराचं काम करतात. कशाचं? आपल्यासाठी एक वेपन आहे. ते हत्यार वापरून आपल्याला आपल्या क्वेश्चनला परास्त करायचंय, त्याला सॉल्व्ह करायचंय. प्रॉपर्टी असेल आपली थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. या सर्व प्रॉपर्टी तुम्ही सुद्धा व्यवस्थित लर्न करा. आता किमती फक्त टाकायला उशीर आहे. एम क्यू ची व्हॅल्यू किती आहे? 9, 9 ला 9. क्यूपी ची व्हॅल्यू किती दिली आहे? 4, 4 ला 4. 9 चौक 36 ला 36 ही एन क्यू च्या स्क्वेअरची व्हॅल्यू आहे. आपल्याला बोथ साइडचे स्क्वेअरिंग घ्यायचे. एन क्यू इज इक्वल्स टू एन क्यूच्या वर्गाचं वर्गमूळ एन क्यू, 36चं वर्गमूळ 6 ला 6. युनिट दिले का कुठल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला नाही, म्हणून युनिट लिहायची गरज नाही. एन क्यू ची व्हॅल्यू आपल्याला 6 मिळून झाली. आपला आन्सर इथं संपते, प्रश्न इथं संपतो. राईट. हा झाला आपला प्रॉब्लेम सेट 2.1 मधील दुसरा क्वेश्चन इथं संपतो आणि आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. कारण आपला या व्हिडिओमध्ये पहिला आणि दुसरा हे 2 क्वेश्चन संपलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये मात्र तुम्हाला जर पहिला क्वेश्चन समजला असेल तर ब्रह्म विष्णू महेश लिहायला विसरू नका, कारण मला समजू द्या की किती जणांना प्रश्न हा आपला समजलाय. राईट. कारण जॉमेट्रीला बरेच जण घाबरतात, पण माझं काम आहे की तुमच्या मनातील भीती काढून टाकायचे आणि त्या ठिकाणी आपल्याला गणित बसवायचंय. ठीक आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.